नमस्कार, महाराष्ट्र G24 मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। आपण लहानपणापासून ज्यांच्या बरोबर राहतोय ते आपले खरे आईवडील नाहीत असं जर अचानक तुम्हाला कळालं तर काय होईल? अनेक प्रश्नांचा कल्लोळ मनात अचानक उठेल ना। असंच काहीसा प्रसंग तमुना मुसेरिट्स यांच्या बाबत घडलाय। ज्या महिलेने तमुना यांचा लहानपणापासून सांभाळ केला ती त्यांची खरी आई नाही हे तमुनाला कळलं आणि तिने आपल्या खऱ्या आईवडिलांचा शोध घ्यायचं ठरवलं। या प्रवासात तिला अनेक कठीण गोष्टींचा सामना करावा लागला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांना कार चोरी आणि बेकायदेशीररित्या बंदूक बाळगल्याप्रकरणी माफी मिळाली आहे। यानंतर या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत असून नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। बायडन हे मुलाला माफ करणार नाही असं वारंवार सांगितलं जात होतं, मात्र हंटर बायडन यांनी दोन्ही प्रकरणात माफी मिळाल्यानंतर अनेकांचं लक्ष बायडन यांच्या भूमिकेकडे आहे। महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला जाहीर झाला आणि भाजपा प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। मात्र आठवडा उलटून गेला तरी नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही, त्यामुळे चर्चांना उधाण आहे। अशातच शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे। यात त्यांनी शिंदेच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली गेली, त्यांचा मान राखला गेला पाहिजे असं मत व्यक्त केलं। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ब्रिक्स देशांना डॉलरच्या पर्याय शोधण्याचा प्रयत्नावरून कडक इशारा दिलाय। डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिक्स देशातून होणाऱ्या आयातीवर 100% कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे। ब्रिक्समध्ये चीन आणि भारत या जगातील दोन मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचाही समावेश आहे। सिरियामध्ये पुन्हा एकदा सरकार आणि बंडखोर गटामधला संघर्ष तीव्र झालाय। ब्रिटनच्या सिरियन ऑब्झर्व्हटरी फॉर ह्युमन राईट्स या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सिरियात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 370 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय। SHOR ने दिलेल्या माहितीनुसार सिरियाच्या दक्षिणेत वाढत असलेल्या बंडखोरीला मोडीत काढण्यासाठी रशियाने रविवारी पहाटे अनेक हवाई हल्ले केले आहेत। ज्या समाजाचा प्रजनन दर घटतो तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे वाक्य सध्या चर्चेत आहे। भारतातील कमी होत चाललेल्या प्रजनन दराबाबत चिंता व्यक्त करताना मोहन भागवत यांनी विधान केलंय। शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी या हेतूने राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप योजना आणली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रातून 3, 5, 7, 5 अश्वशक्ती क्षमतेचे पंप दिले जाणार आहेत। सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीचा 10% रक्कम तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीचा 5% रक्कम भरून सौर पंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे। उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तर शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय। विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांची मोठी इनकमिंग दिसून आली, मात्र आता विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार राहुल जगताप हे पक्षाला रामराम ठोकणार। राहुल जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काँग्रेस प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने एक हाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिलाय। यानंतर आता पुढील 5 वर्षात राज्यात आणि केंद्रात महायुती आणि एनडीएची सत्ता असणार आहे। या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरणे आकारण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण सागर बंगल्यावर सोमवारी दुपारी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी हजर झाले। सुरेश म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। मे महिन्यात आलेल्या निवडणुकीत सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील यांचा पराभव करत जायंट किलर ठरले आहेत। मात्र आता विधानसभेच्या निकालानंतर सुरेश म्हात्रे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत। शरद पवार गटात भाकरी फिरवण्याची 100% वेळ आली आहे। माझ्यावर राज्य पातळीवरील जी जबाबदारी देतील ते मी स्वीकारणार असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे। ते पुण्यात मीडियाशी बोलत होते। ईव्हीएम संदर्भात काही लोकांनी अजून काही माहिती दिली असंही रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं। रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार का माहिती नाही, मात्र पंकजा मुंडे यांनी संधी मिळवण्याची शक्यता आहे। त्या लोकनेत्या आहेत। भाजपच्या 88%, शिंदे गटाचा 70%, अजितदादा 69% स्ट्राईक रेट आहे। 10% मतं भाजपला ईव्हीएमवर मिळत होती, ती सेट करण्यात आली होती। ईव्हीएम मध्ये जर सेट केलं नसतं तर महाविकास आघाडीचे 126 आमदार निवडून आले असते। उत्तम जानकर यांच्या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहेत। मोहोळमध्ये काही लोक लॅपटॉप घेऊन मतदान केंद्रावर फिरत आहेत असं सांगितलं जात आहे। ईव्हीएम मशीन आम्हाला घ्यावीत, आम्ही त्यांच्यावर चौकशी करू असं आवाहनही रोहित पवार यांनी दिलं आहे।
महाराष्ट्र T24 च्या विशेष बातमीपत्रात एवढंच. अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र T24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.